गर्भाशयात गाठी होण्याचं प्रमाण आज खूप वाढलेलं आहे. याचं कारण फक्त एकच नसून हार्मोन्स, जीवनशैली, आहार, मानसिक ताण असे अनेक घटक एकत्रितपणे जबाबदार आहेत. गर्भाशयातील गाठ म्हणजे काय? तर गर्भाशयात पेशींची अनियंत्रित वाढ होऊन गोल, चपटे, कडक अशा छोट्या किंवा मोठ्या गाठी तयार होतात. या कॅन्सरच्या नसतात, पण वाढल्यावर त्रास देऊ शकतात. जास्त मासिक पाळी, पोट फुगणं, कंबरदुखी, पाठदुखी, गर्भधारणा होण्यास अडथळा येणं ही गाठी वाढण्याची मुख्य कारणं आहेत. त्याचप्रमाणे इस्ट्रोजेन हार्मोन्स वाढणं. स्त्रियांच्या शरीरात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन ही हार्मोन्स गर्भाशय नियंत्रित करतात. इस्ट्रोजेन जास्त वाढल्यावर गर्भाशयातील पेशींची वाढ अनियमित होते आणि गाठ तयार होते. इस्ट्रोजेन वाढण्याची कारणं कोणती? तर मेन महत्त्वाचं म्हणजे नियमित व्यायाम नाही, पोटाभोवती जास्त फॅट जमा होणं, त्याचप्रमाणे प्लॅस्टिकमध्ये गरम किंवा तेलकट अन्नपदार्थ खाणं, यामुळे हार्मोन्सचं संतुलन बिघडतं. सतत ताणात राहणं, झोप कमी घेणं, सतत हार्मोनयुक्त गोळ्या घेणं जसं की गर्भनिरोधक गोळ्या, त्याचप्रमाणे मासिक पाळीचं असंतुलन असणं जसं की पाळी उशिरा येणं, पाळी लवकर येणं, रक्तस्राव जास्त होणं, कमी होणं हे सर्व गर्भाशयाचे अंतर्गत पटल अस्थिर असल्यामुळे होतं. त्याचप्रमाणे अनुवंशिकही परिणाम जाणवतो. जसं की आई, आजी, बहीण यांना गाठी असतील तर गाठ होण्याची जोखीम 3 पट वाढते. त्याचप्रमाणे जर तुम्ही जास्त ताण घेत असाल किंवा तुमच्या मनावर कशाचं जरी दडपण असेल तरीही गाठी वाढतात. ताणामुळे कार्टिसोल नावाचं हार्मोन्स वाढतं, ज्यामुळे शरीराची नैसर्गिक हार्मोन्स निर्मिती बिघडते आणि इस्ट्रोजन असंतुलित होतं आणि गाठी वाढण्याची शक्यता वाढते. त्याचप्रमाणे अयोग्य आहार, रिफाईंड तेल, मैदा, जास्त साखर, फास्ट फूड, चिकन, मटण, दुग्धजन्य पदार्थ अतिप्रमाणात खाणं ह्यामुळेही हार्मोन्सचं असंतुलन होतं. त्याचप्रमाणे थंड पेय किंवा चटपटीत पदार्थ यामुळे शरीरामध्ये दाह वाढतो आणि गाठी वाढण्यास शरीरामध्ये पोषक वातावरण तयार होतं. त्याचप्रमाणे झोप कमी. रात्री 11 ते 2 मध्ये शरीर हार्मोन्स संतुलित करत असतं. यावेळी झोप नसेल तर हार्मोन्स बिघडतात. लिव्हरचं कार्य कमी होणं, जसं की लिव्हर इस्ट्रोजनचं विघटन करतं. फॅटी लिव्हर, तेलकट अन्न, मद्य यामुळे लिव्हर कमजोर होतं आणि इस्ट्रोजन वाढतं आणि गाठी वाढतात. गाठी वाढल्याची लक्षणं म्हणजे पाळी वेळेवर न येणं, पाळीमध्ये प्रचंड रक्तस्राव होणं, गर्भाशयाच्या भिंती जाड होत जातात, पोट फुगतं, वजन वाढल्यासारखं वाटतं, गाठ मोठी होते, त्यामुळे पोट वारंवार दुखतं किंवा गर्भाशयावर दाब येतो, कंबरदुखी, पाठदुखी जाणवते, योनी भागामध्ये ताण जाणवतो, गर्भधारणा होण्यास अडथळा निर्माण होतो. गाठी वाढू न देण्यासाठी योग्य उपाय करणं गरजेचं आहे. जसं की आहार, तुपात फोडणी केलेला उकळलेला मूग खा, पपई, अननस, बीट, डाळिंब, कोरफडीचा रस घ्या, नाचणी, बाजरी, ज्वारीची भाकरी खा, शामोळी दररोज 1 चमचा घ्या. काय टाळावं? तर प्लॅस्टिकमध्ये गरम अन्नपदार्थ खाणं टाळा, दुग्धजन्य पदार्थाचं प्रमाण कमी करा, मैदा, पिझ्झा, बर्गर, केक कमी खा, पॅकेज्ड ज्यूस, कोल्ड्रिंक्स यांचं प्रमाण कमी करा, चिकन आणि मटणाचं अतिसेवन टाळा. त्याचप्रमाणे रोज 45 मिनिटे वेगाने चाला, योग करा, प्राणायाम करा. यामध्ये अनुलोम विलोम, कपालभाती, भामरी यासारखं प्राणायाम तुम्ही करू शकता. रात्री 10:30 पूर्वी झोपून जा. दररोज 10 मिनिटे ध्यान करा, जेणेकरून ताण कमी होतो. त्याचप्रमाणे गाठी छोट्या असतील तर आयुर्वेदिक उपायही तुम्ही नक्कीच करू शकता. यामध्ये आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही काळा तीळ, मध यांचं सेवन करू शकता. कोरफड, हळद रिकाम्या पोटी तुम्ही नक्कीच घेऊ शकता. ही औषधे तुम्ही वैद्यकीय डॉक्टरांच्या सल्ल्यानेच नक्की घ्या. त्याचप्रमाणे डॉक्टरांकडे कधी जावं, ही लक्षणे दिसत असतील तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांकडे जाऊ शकता. पाळी महिन्यातून 2 पेक्षा जास्त वेळा येणं, गर्भधारणा होत नसणं, पोटात सतत गाठीसारखं टणक जाणवणं, रक्तस्राव खूप होणं किंवा अशक्तपणा जाणवणं यासारखी लक्षणे दिसत असतील तर तुम्ही नक्कीच
गायनाकॉलॉजिस्टकडे जाऊन तुम्ही योग्य ते उपचार नक्कीच घेऊ शकता. तेव्हा छोटी छोटी लक्षणे शरीर दाखवत असतं, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार घेतले तर तुम्ही मोठा आजार होण्यापासून नक्कीच स्वतःचा बचाव करू शकता.